आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. माते, तुझी लीला अगाध खरी, माणसांना सहज न कळणारी. तू निर्बळांना बळ देतेस आणि कधी कधी सबळांना त्यांची मर्यादाही दाखवतेस. कोकण भूमीवर तू रेणुका म्हणून नव्हे तर सांतेरी म्हणून नांदतेस, तेव्हा तर तुला कुठे कुठे कोंबड्या बकऱ्यांचाही बळी लागतो. कारवार गोमंतकापासून कोकणच्या किनारपट्टीत सांतेरी म्हणून तुझी जी पूजा होते तशी महाराष्ट्रात इतर कुठे बहुधा होत नसेल. कारण 4-2 ठिकाणी माऊली किंवा सांतेरी म्हणून तुझ्या मूर्ती दिसतील, पण एरवी तुझं बहुतेक ठिकाणी दिसणारं रूप किती वेगळं. तू वारुळाच्या रूपात प्रकट झाली आहेस. कुठे कुठे तुझी मूर्तीही दिसते आणि वारुळही असतं. उदाहरणार्थ कांदळ गावात, तिथे तुझी चतुर्भुज मूर्ती आहे आणि मागे वारुळ. वारुळ हे माझं प्रतीक आहे. मला भूमका म्हणतात, हे तुला माहितीये? भूमका म्हणजे भूमी, पृथ्वी, आणि रेणुका म्हणजे ही रेणूंची बनलेली भूमीच. पृथ्वीसारख्याच आम्ही, जन्म देणाऱ्या, पोसणाऱ्या, क्षमा करणाऱ्या. वारुळ हे माझं प्रतीकच आहे. वेंगुर्ल्यापासून 10 मैलावर रेडी गाव आहे. तिथे आता गणपतीचंही स्थान गाजतं आहे. पण तिथलं सांतेरीचं तुझं मंदिर प्रसिद्ध आहे. तिथे शिलाहार, कदंब, चालुक्य, आदिलशाह, खेमसावंत, शिवछत्रपती आणि पोर्तुगीज अशा अनेक राजसत्ता आल्या. पण देवी सांतेरी, तुझं स्थान तिथल्या प्रजेच्या मनात कायमचं अबाधित राहिलं. भक्त तुझा महिमा कायम गात राहिले. कार्तिकी अमावस्या हा माझा जत्रेचा दिवस. इथे माझे हजारो भक्त तेव्हा जमा होतात. दशावतारी नाटकं होतात, जागर करतात. आणि हो, इथले पुजारी तेव्हा 5 हंडे भात शिजवतात. कोंबड्या बकऱ्यांच्या रक्तात तो कालवतात आणि मंदिराभोवती सगळा शिंपडून देतात. हा नैवेद्य माझ्या पिशाच्य गणांसाठी असतो. मध्यरात्रीनंतर सगळे गोळा होतात आणि सकाळी माणसांच्या डोळ्यांना भाताचा कणही शिल्लक दिसत नाही. आम्ही ही गोष्ट ऐकली आहे देवी. शिवाय आम्ही तुझ्या जागृत स्थानाविषयी आणखी एक गोष्ट ऐकली आहे. तू 1817 साली पोर्तुगीज फौजांना पळवून लावून या परिसराचं कसं रक्षण केलंस त्याची गोष्ट. ती खरी आहे देवी? अगदी खरी. झालं काय की तेरेखोलपर्यंत त्यावेळी पोर्तुगीज फौजांनी आक्रमण केलं. या पंचक्रोशीतले सगळेजण घाबरले होते. काय होणार आपलं? कोण तारणार या परचक्रापासून? त्यांनी माझी प्रार्थना केली, माझी स्तुती केली. तू त्यांना अभय दिलंस आणि त्यांचं रक्षणही केलंस.
त्यांनी तुला कौल लावला आणि तू दृष्टांत दिलास. म्हणालीस, कोणीही गाव सोडू नका, मी तुमचं रक्षण करीन. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आणि तू काय अद्भुत चमत्कार घडवलास. असं म्हणतात की पोर्तुगीजांनी डागलेल्या तोफांचे गोळे मंदिराच्या आवारात पडले तेव्हा अचानक गांधील माशांचे थवेच्या थवे उठले आणि घोंगावत त्या तोफा डागणाऱ्यांच्या दिशेने गेले. त्या संकटापुढे कोणाचा टिकाव लागणार. कदाचित त्या नैसर्गिक घटनेला नेमक्या वेळी घडून येण्यानं तुझ्या कृपेचं नाव मिळालं असावं. तुझ्या भक्तांनी तुला कौल लावायला आणि गांधील माशा उठण्याचा अनपेक्षित प्रसंग घडण्याला एकच वेळ आली आणि तुझ्या शक्तीची प्रचिती भक्तांनी शतकानुशतकं जपून ठेवली. ते तुझी स्तुती कायम गात राहिली. पावशीला तर तुझं वारुळ रूप केवढं प्रचंड आहे. 20 फूट घेर असलेलं आणि 15 फूट उंची असलेलं ते वारुळ मंदिराच्या छपराला टेकलं आहे. दरवर्षी वैशाखात ते निळीनं रंगवतात तेव्हा 2-4 हजार लोक जमतात. शिवाय दसरा, दिवाळी, श्रावणी सप्ताह, कार्तिक वद्य षष्ठीची जत्रा, तुझे उत्सव थाटात साजरे होतात. आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. देवी, तू पावशीला कधी आलीस? 300 वर्षांपूर्वी. महाडेश्वर नावाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांच्या घरच्या चुलीत मी प्रथम प्रकट झाले. त्यांना आधी काही कळलंच नाही. वारुळ दिसलं की पाडायचं, नेहमीचाच हा क्रम झाला. शेवटी मी प्रचंड वारुळाच्या रूपात आले आणि त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं, तुम्ही घर सोडा, ही माझी जागा आहे, तुमचं कल्याणच होईल. तेव्हा महाडेश्वरांनी माझ्यासाठी आपलं घर सोडलं आणि ते दुसरीकडे राहायला गेले. अर्थात मी त्यांची सेवा रुजू करून घेतली. आजही निळीचा रंग मला दरवर्षी देतात ते महाडेश्वरच. माते, तुझी सांतेरी म्हणून आणखी पुष्कळ ठिकाणी पूजा होते. मसुरे, चिंदर, बिल्वस. चेंदवणला तू महिषमर्दिनी आहेस आणि अडिवलेला तू महाकाली आहेस. कोकण भूमीवरची तुझी सगळीच रूपं भक्तांना प्रिय असणारी, कधी उग्र तर कधी सौम्य, पण सज्जनांना अभय देणारी आणि दुष्टांचं निर्दालन करणारी. हे आदिमाये, तुला आमचा अंतःकरणपूर्वक नमस्कार. आम्हाला आशीर्वाद दे आणि तुझ्या कृपेची सावली आमच्या मस्तकी धर. देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. श्रोते हो, आपला महाराष्ट्र ज्या असंख्य देवी स्थानांनी गजबजलेला आहे त्यातल्या काही गाजत्या स्थानांचा, तिथल्या देवी रूपांचा आणि तिथल्या यात्रा उत्सवांचा परिचय आपण आतापर्यंत करून घेतला. पुढच्या शुक्रवारी या कार्यक्रम मालिकेच्या अखेरच्या भागात महाराष्ट्रातल्या आणखी काही लहान मोठ्या देवतांचा महिमा आम्ही सांगणार आहोत आणि त्यानंतर आपण या विशाल भारत भूमीवर नांदणाऱ्या इतर देवतांची कीर्ती कथा ऐकणार आहोत. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता यूट्यूब वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.